मैत्रिणींनो, भाजी बटाटा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे। त्यासाठी आपल्याला ज्वारीच्या लाया ह्या लागतात। लाया कशा तयार करायच्या घरच्या घरी हे पाहूया। त्यासाठी ज्वारी घेतलेली आहे। इथे तुम्ही शाळू पण घेऊ शकता। सर्वप्रथम ती ज्वारी स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे। चाळून वगैरे धुवून घ्यायची आहे एका पाण्याने। आणि मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती। त्यानंतर आपण जी ज्वारी स्वच्छ धुतलेली आहे ती पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि त्यावरती झाकण ठेवून एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्याला। अशा पद्धतीने आणि आता एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहे ती। पाहू शकता तुम्ही खाली पाणी किती घाण निघालेलं आहे ज्वारीचं। ज्वारीचं असं खराब असं पाणी निघालेलं आहे। एका कापडावरती टाकून घ्यायची आहे। आणि कोरडी करून घेणार आहे चांगली व्यवस्थित। अशा पद्धतीने कोरडी करायची आहे। कोरडी झाल्यानंतर आपण तिला रात्रभर अशीच फॅन खाली सुकून घेऊया। ती व्यवस्थित सुकली तरच तिच्या लाया हा छान उठतात। अशा पद्धतीने एका ताटामध्ये पसरून आपण फॅन खाली ठेवून देणार आहे आणि उद्या त्याच्या लाया करणार आहे। आता मी इथे कुकरमध्ये लाया करून दाखवणार आहे तुम्हाला। अशा पद्धतीने ज्वारी वाळलेली आहे आपली। ज्वारी घालून घ्यायची आहे आता कुकरमध्ये। गॅस फुलच ठेवायचा आहे। ज्वारी टाकल्यानंतर सारखं मिक्स करत राहायचं आहे। आणि तडतड वाजणार आहे आपल्याला या बघू शकता तुम्ही। आता ज्वारी फुटायला सुरुवात झालेली आहे, उडत आहे आपले। त्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण लावायचं नाही कुकरला, अशा पद्धतीने वरच्यावर ठेवून द्यायचं आहे। कुकरकडे लक्ष द्या व्यवस्थित। लाया होईपर्यंत सबस्क्राईब, लाईक, शेअर करून घ्या व्हिडिओ। आदनं मधनं त्याला हलवत राहायचं आहे कुकरला। बघू शकता तुम्ही छान फुटत आहे आपली ज्वारी। कढईमध्ये पण होतात, पण कढईपेक्षा कुकरमध्ये खूप छान अशा होतात। पाहू शकता तुम्ही। आणि झटपट देखील होतात। सर्व लाया करून घेतल्या आहे आपण। छान अशा लाया झालेल्या आहे। आपण विकत न आणता घरच्या घरी अशा लाया करू शकता। अगदी विकतच्या लायासारख्या झालेल्या आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छोटीशी रेसिपी घेऊन।